या पूर्ण परिस्थितीमध्ये जर मुंबईचा विचार केला तुम्ही, मुळात मुंबईचा अगदी हृदय असलेल्या वरळीचं नेतृत्व करता आणि त्या वरळीची जर सध्याची परिस्थिती बघितली तर टोलेजंगे इमारती आहेत. कधी काही वरळी म्हणजे तो गिरणी Congested होत कामगारांचा चाललेला, गिरणी कामगारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. बाबासाहेब आंबेडकरांनी तिथून निवडणूक लढवलेली आहे. अगदी पहिली जी निवडणूक होती ती 52ची. तर या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना आता मराठी टक्का तिथे नामशेष होत चालला अशी परिस्थिती आहे. आता BDD जाणार, BDDच्या जागी इमारती येणार. हा मराठी टक्का कसा वाचवणार? ते मराठी टक्का जर वाचवायचा असेल तर आपल्याला एकतर त्यांची पुनर्बांधणी करून घेऊन त्यांना तिकडे कसं टिकून ठेवायचं असेल. पण दुर्दैव असं आहे की आज वरळी बिरडी चाळीचं रिडेव्हलपमेंट आम्ही केलं जरूर, त्यामध्ये पण देखील अनेक लोक हे आजही भाड्यावरती राहून राहत आहेत. ते तिकडे राहायला तयार नाही आहे, कारण आर्थिक परिस्थितीमुळे किंवा यामुळे. दुसरी गोष्ट, अनेक लोकांनी विकून जाण्याची भूमिका घेतलेली आहे, कारण ते दर वाढलेले आणि एक फॅमिलीचे 2 फॅमिली झालेले आहे. तर इकडे सरकार म्हणून किती देखील आपण प्रयत्न केलं किंवा लोकप्रतिनिधी किती तरी पाहिलं, शेवटी लोकांची मानसिकता ही जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत होणार नाही. आणि आता वाढणारा जो नागरीकरण आणि जे टोळेजंगी इमारतीमध्ये, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की लोढा टॉवरमध्ये एक नगरसेवक तयार करतील एवढी मतं झालेली आहे त्यांना. हे जर झालं तर वरळीचा फॅब्रिक किंवा कल्चर आहेत. आणि म्हणून अशावेळी लोकप्रतिनिधी नात्याने आम्ही जशी मागणी केली होती की हे तुम्ही त्यांना टिकून ठेवण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे, त्यांचा मेंटेनन्स असेल किंवा काय असेल, आणि धोरणामध्ये काहीतरी आणणे जेणेकरून ते विकून न जाता त्या जागेवरती त्यांना राहणं परवडेल. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की परवडणारी घराची व्याख्या ही कुठेतरी व्हायला पाहिजे. कारण काय होतं, तुमचा EMI तुमच्या पगारावरती होतो. माझं स्पष्ट मत होतं दीपक पारेखच्या अध्यक्षतेखाली की पगारात तुमचं पूर्ण खर्च झाल्यानंतर जो सेव्हिंग होते त्या सेव्हिंगवर घर मिळाली पाहिजे, तरच परवडणारी घर होऊ शकतं. मला असं वाटते ती भूमिका मी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या घटनात्मक पदाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. अगदी गृहनिर्माण मंत्री राहिलेला आहे तुम्ही रेरा कायदा महाराष्ट्रात, आपण आणला त्यामुळे तुम्हाला जवळून हा विषय माहिती आहे.